भारताचा पाकिस्तानवर 9 ठिकाणी एअर स्ट्राईक, पाकड्यांची 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त, जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर हल्ला, भारताचं ऑपरेशन सिंदूर. भारतासाठी अभिमानाचा दिवस. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींकडून भारतीय सैन्याचं कौतुक. पाकिस्तानच्या लष्करी तळावर हल्ला नाही, कुठल्याही सामान्य नागरिकाला टार्गेट केलेलं नाही. पहलगाम हल्ल्यातल्या मृतांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवल्याची भारतीय सैन्याची माहिती. ऑपरेशन सिंदूरमध्ये क्रूरकर्मा दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा मृत्यू. मीही मेलो असतो तर बरं झालं असतं. संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अझहरची प्रतिक्रिया. भारताच्या एअर स्ट्राईक नंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडनं सीमारेषेवरील राजौरीमध्ये गोळीबार, काही स्थानिकांचा मृत्यू. भारताला प्रत्युत्तर देऊ नका, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांचा पाकला थेट इशारा. भारतासोबत युद्ध नको, अमेरिकेनं पाकला ठणकावलं. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आणीबाणी घोषित. पाकिस्तानकडनं लाहोर आणि सियालकोट ही विमानतळं बंद. दोन्ही विमानतळं पुढच्या 48 तासांसाठी बंद. पाकिस्तानमधल्या हल्ल्यानंतर आता बलुचिस्तानमध्ये आनंदोत्सव. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर बलुचिस्तानमध्ये मोठा जल्लोष. दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं, सरकारच्या चुका दाखवल्याच पाहिजेत. एअर स्ट्राईक करणं हे याला उत्तर नाही, राज ठाकरेंची प्रतिक्रिया. आणि हल्ले सहन करणार नाही हे भारतानं दाखवून दिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.